नमस्कार, मैं हूं मुस्कान और आप देख रहे हैं तेज भारत नेटवर्क न्यूज, जहां मिलती है आपको ताजा और महत्वपूर्ण खबरें। जानिए आज की कुछ खास खबरें। महाराष्ट्र विधानसभा में योगेश सागर ने बरिहन मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन के एक अधिकारी की कार्यशैली को लेकर गंभीर सवाल उठाए। उन्होंने सदन में मांग की कि पूरे मामले की निष्पक्ष जांच के लिए एसआईटी इन्वेस्टिगेशन गठित की जाए। विधानसभा में बोलते हुए योगेश सागर ने कहा कि यदि किसी सरकारी अधिकारी पर गंभीर आरोप लगते हैं तो मामले की पारदर्शी और निष्पक्ष जांच जरूरी है ताकि सच्चाई सामने आ सके। उन्होंने सरकार से आग्रह किया कि इस पूरे प्रकरण की उच्च स्तरीय जांच कराई जाए और यदि कोई भी दोषी पाया जाता है तो उसके खिलाफ कड़ी कार्यवाही की जाए। उन्होंने यह भी कहा कि जनता का भरोसा बनाए रखने के लिए प्रशासन को ऐसे मामलों में स्पष्ट और सख्त कदम उठाने चाहिए। एसआईटी जांच से पूरे मामले की सच्चाई सामने आएगी और जिम्मेदार लोगों पर उचित कार्यवाही सुनिश्चित की जा सकेगी। सर्व पक्षीय सदस्यांना माझी विनंती आहे, फार गंभीर विषय आहे। एक नाही दोन नाही 85 हजार कोटीचा अर्थसंकल्प असलेली महापालिका आहे आणि या महापालिकेमध्ये 4 वर्ष ज्या प्रशासनिक अधिकाऱ्यांनी कार्य केलंय त्याच्यावर एसआयटी बसवायची गरज आहे। एसआयटी बसवली पाहिजे। अध्यक्ष महोदय 10,000 रुपया प्रति स्क्वेअर फीट आणि एका सदस्याने पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांचं लक्षात आलं की 700 कोटी रुपये आपण कशाला गुंतवायचे, आपण पीपीपी मॉडेलवर केलं। मग तुम्ही बसले होते जेव्हा सही करायला अधिकारी आयएस ऑफिसर, एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही 5 आयएस ऑफिसर सिनियर मोस्ट एसीएस लेवलचे आयएस ऑफिसर तिकडे बसवतात। ऑल आर एन्जॉयिंग देअर हॉलिडेज ओनली देअर, त्यांचे मजा मारायला तिथे जातात। अध्यक्ष महोदय एसआयटी बसवायची गरज आहे आणि माझी सभागृहाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, हे एक वस्तू नाही अध्यक्ष महाराज, सिमेंट कॉन्क्रीटचे रोड। अध्यक्ष महोदय मी दाव्यानिशी सांगतो, जबाबदारीने सांगतो आणि या सभागृहामध्ये सांगतोय M40 चे त्या तिकडे कॉन्क्रीट टाकायला पाहिजे। M20 चे M15 चे कॉन्क्रीट टाकतात एक। दुसरा अध्यक्ष महोदय मेजरमेंट घेताना रईस भाई मेजरमेंट घेताना अध्यक्ष महोदय केवळ चलन बनवतात M40 चे, मटेरियल जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा 3 पटीने 3 टाइम्स मोर त्याचे बिल बनतात ऑन रेकॉर्ड। आपल्याला पाहिजे तर आपल्या चेंबरमध्ये येऊन त्यांचे फोनवरती झालेले संभाषण मी आपल्याला ऐकून दाखवतो अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय याच्यावर श्वेतपत्रिका नाही, आपण मंत्री महोदय आज उत्तर दिलं पाहिजे। या 4 वर्षाच्या कार्यकालावर आपण एसआयटी नेमून महापालिकेमध्ये असे झालेले सर्व भ्रष्टाचार विभागाचे, स्टॉर्म वॉटर ड्रेन विभागाचे, सिवेज ट्रीटमेंट विभागाचे, रोड डिपार्टमेंटचे, सगळ्या डिपार्टमेंटचे आपण भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करणार का? आणि त्या एसआयटी मध्ये अध्यक्ष महोदय महानगरपालिकेच्या एकही अधिकाऱ्याला न घेता, एकही निवृत्त अधिकाऱ्याला न घेता हायकोर्टच्या रिटायर जज असतील आणि UD1 चे सेक्रेटरी जे सिटिंग असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण करणार का, हा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, जसं मी सांगितलं की प्रश्न जनरलाइज नाही करतायत, पण सदस्यांच्या ज्या भावना आहेत त्याप्रमाणे चौकशीचे आदेश दिले जातील, त्याची चौकशी निश्चित केली जाईल आणि या संबंधीची, आणि म्हणून मी म्हटलं की ज्या पद्धतीने सगळ्यांच्या भावना आहेत आणि महानगरपालिकेचे इतर सगळे विषय आहेत त्या संबंधीची एक मीटिंग बोलवण्यात येईल। तिथे तुम्ही तुमच्या इतर गोष्टी पण जर सांगितल्या तर अध्यक्ष महोदय एकत्रित ह्या सगळ्याची चौकशी लावता येईल। आत्ता जर आपला ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला अध्यक्ष महोदय तर आपण याची चौकशी लावण्यात येईल। यह थी आज की खास खबरें तेज भारत नेटवर्क न्यूज के साथ। अगर आपको यह वीडियो पसंद आया है तो वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब कर ले और अपनी राय हमें कमेंट में जरूर बताएं ताकि हर जरूरी अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे। धन्यवाद।